अंकिता प्रभू आलावलकर आणि कुणाल भगत हे काल लग्न बंधनात अडकले। अंकिताने तिच्या लग्नात बिग बॉस मराठी सीझन 5 मधील काही मोजक्या लोकांनाच बोलवले होते आणि अंकिताने त्यांच्यासोबतचा एक मजेशीर व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केलाय। तुम्हाला अंकिता आणि कुणालचं एक अशी छान गोष्ट आणि एक अशी वाईट गोष्ट सांगायची आहे। वाईट गोष्ट दोघांच्याकडे पण नाही आणि चांगली गोष्ट तिच्यामध्ये एनर्जी आहे आणि याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे। ओ क्या बात आहे। बळूयात पुढे। फर्स्ट टाइम भारी होते। हाच डिलेमा होता। पुरुषोत्तम दादांकडे येऊन पटकन एक चांगली गोष्ट एक वाईट गोष्ट दोघांबद्दल। अंकिता ताई खूप सुंदर आहे, प्रेमळ आहे आणि कुणाल दादा खूप समजूतदार आहे। टीपी दादा काय म्हणतायत की मी जे इंग्रजीत म्हटलं ते मराठीत ट्रान्सलेट करून पुरुषोत्तम दादांनी सांगितलंय का? पण कोण सुविधा दिला? पॅडी दादांचं उत्तर ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे। पॅडी दादा काय होतं? म्हणजे अंकिता आणि आम्ही बिग बॉसमध्ये होतो, बरेच दिवस आम्ही एकत्र होतो। अंकितामधला एक महत्त्वाचा गुण जो जाणवला तो म्हणजे ना धडाकेबाज पोरगी आहे। म्हणजे तिने एकदा ठरवलं एखादी गोष्ट करायची की ठरवलं, जसं हे ठरवलं तरी ठरवलं। आणि तिच्या जोडीला जर एखादा असा सुरेल जर माणूस आयुष्यभराच्या साथीला असेल तर त्याच्यासारखी गोष्ट नाही। आणि तुमच्या दोघांचा पण संसार असाच सुखाचा आणि सुरेला हो हीच देवाकडे प्रार्थना आहे। गॉड ब्लेस यू। दोघांकडनं सांगतो मी। एकतर खूपच छान दिसतात तुम्ही दोघांच आणि आमचा एक जुना आपला वाद होता ना की दरी मिटवायची, तर तू आज ती दरी मिटवलेली आहेस, त्यामुळे त्याबद्दल तुमच्या दोघांचं कॉंग्रॅच्युलेशन्स आणि विश यू हॅपी मॅरिड लाईफ। मी माझ्या वतीने बोलू की योगिताच्या वतीने? आनंद होता की आता कोकणची चढवा आता अलिबाग जाता बरा, पण दोन किनारपट्टी एकत्र येतात तर तुमचा संसार असा सुखाचा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। अंकिताने तिच्या लग्नासाठीचे केलेले लुक्स हे सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत। अंकिताचा कोणता लुक तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।